नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत जे पाहून तुमचं डोकं सुन्न होईल. बऱ्याचदा स्कायफाय सिनेमा हे फक्त उडणाऱ्या गाड्या, लेझर गन्स आणि त्याच्यातली फॅन्टसी बस एवढंच असतं. पण स्नो पिअर्सर तसा नाही आहे. हा चित्रपट तुम्हाला एका अशा ट्रेनमध्ये घेऊन जातो की जी थांबली तर सगळं संपेल. पॅरासाईटचे दिग्दर्शक बॉंग जून हो यांची ही एक मास्टरपीस मूवी कशी आहे, चला ऑपरेशन सुरू करूया. गोष्ट सोपी आहे पण भयानक सुद्धा. एका प्रयोगामुळे पृथ्वीवर पुन्हा हिमयुग म्हणजे आईस एज येतं. सगळं जग बर्फात गाडलं जातं. वाचतात ते फक्त काही हजार लोक जे स्नो पिअर्सर नावाच्या एका प्रचंड ट्रेनमध्ये आहेत. ही ट्रेन कधी थांबत नाही, पण खरी गंमत ह्या ट्रेनच्या आत आहे. ट्रेनचे डबे हे समाजाच्या वर्गानुसार वाटले आहे. टेल सेक्शन म्हणजे शेपूट, इथे फक्त गरीब लोक राहतात ज्यांना खायला काळे ठोकळे म्हणजे प्रोटीन बार दिले जातात. जागा नाही, प्रकाश सुद्धा नाही आणि सैनिकांचा मारा. फ्रंट सेक्शन, इथे फक्त श्रीमंत लोक राहतात जे नेहमी पार्ट्या करतात, स्पा घेतात, उत्तम जेवण घेतात. आता कर्टिस म्हणजे क्रिस इव्हन ठरवतो की आता बस झालं. त्याला इंजिनचा ताबा घ्यायचा असतो. पण हा प्रवास सरळ नाही. प्रत्येक डबा उघडला का तिथे एक नवीन जग असतं, एक नवीन संकट समोर असतं. आता ह्या मूवीमध्ये काय चांगलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे की डायरेक्शन. याचं बूम जो हुन जे पॅरासाईटचे डायरेक्टर आहे यांची विजन खरंच खूप कमालची आहे. ट्रेनचा प्रत्येक डबा एका वेगळ्या जगासारखा रंगवला आहे. जेव्हा ते शेपटीकडनं इंजिनकडे जातात तेव्हा त्या रंगाची पद्धत म्हणजे जे कलर ग्रेडिंग ज्या पद्धतीने बदलतं ते खरंच डोळ्यांना सुख देणार आहे. आता ॲक्टिंग हा एक दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे. क्रिस इव्हानने सिद्ध केले की तो फक्त कॅप्टन अमेरिका नाही, त्याचा राग, त्याची हतबलता डोळ्यात दिसते. पण शो स्टीलर आहे ट्विन स्वीडन. ती एक मॅल्सन नावाची विलन आहे. तिचे दात, तिचा चष्मा आणि तिचं बोलणं भयंकर इरिटेटिंग पण खूप जबरदस्त ॲक्टिंग वाटतं. तिसरं म्हणजे ॲक्शन. यातली ॲक्शन स्टायलिश नाही तर रॉ आहे. जेव्हा ते बोगद्यातून जातात आणि अंधारातली जी एक्स फायटिंग आहे म्हणजे कुऱ्हाडीने जी फायटिंग होते, मित्रांनो तो सीन बघताना खरंच श्वास रोखला जातो. आता हा चित्रपट फक्त मारामारीसाठीचा नाही आहे, तर हा एक क्लास वेअरफेअर आहे. म्हणजे जे जातीवाद आणि क्लासवर चाललेलं वॉर असं याच्यावर दर्शवलं आहे. ट्रेनचं इंजिन हे एका देवासारखं दाखवलं आणि इंजिनियर हा त्या देवाचा दूत. सिनेमा प्रश्न विचारतो की व्यवस्था टिकवण्यासाठी क्रूरता गरजेची आहे का. जेव्हा तुम्ही सिनेमाच्या शेवटी पोहोचता तेव्हा तुम्हाला कळतं की हिरो आणि विलनमध्ये खूप कमी फरक उरलाय. जर खरं सांगायचं झालं तर सिनेमाचा शेवट काहींना कन्फ्युजिंग वाटू शकतो. काही लॉजिकल प्रश्न तुम्हाला पडू शकतात, जसं की इतकी वर्षे ही ट्रेन रुळांवरून घसरली कशी नाही. पण जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हा एक मस्ट वॉच अनुभव आहे. जर तुम्हाला मॅड मॅक्स, फ्युरी रोड किंवा द प्लॅटफॉर्म सारखे सिनेमे आवडले असतील तर स्नो पिअर्सर मिस करू नका. हा मस्ट वॉच सिनेमा आहे. हा 5 पैकी 4 स्टार डिझर्व करतो. तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला विलफर्डचं लॉजिक पटलं का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.